कसलं टेन्शन घेतोय? लग्न तर झालं आता. अभी तुम्हें समझे रखने से कोई नहीं बचा सकता. चला आता सप्तपदीच्या विधींना सुरुवात करूया. तुझा डावा हात खाली उजवा हात वर ठेवायचा आणि उजवा हात धरून अग्निभोवती फेरा मारायचा. आता सप्तपदीचे पहिले वचन. हे संसाराच्या वाटचालीचं पहिलं पाऊल. एकमेकांनी आयुष्यभर आनंद एकमेकांना द्यायचा आहे. आता एकमेकांना योग्य सन्मान देत पुढे चालत राहायचं. तसेच नव्या नवरीने नवऱ्याला अर्धांगिनी म्हणून सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं वचन द्यावं. मी वचन देतो. मी वचन देते. आता दुसरं वचन. वचन जरी दुसरं असलं तरी आता संसारात दुजा भाव नको. दोघांनी एक होऊन सगळे चढ-उतार पार करायचे आणि दोघांनी एकमेकांना जपत सांभाळत पुढे जायचं. द्या वचन. मी वचन देतो अप्पा. मी वचन देते. सप्तपदीचं तिसरं वचन. तुम्ही आता तनाने आणि मनाने एक झाला असलात तरी घर हे अनेक माणसांनी बनलेलं असतं याचं भान ठेवा. हे तिसरं पाऊल उचलताना ह्या घरातली मूल्य संस्कार, ह्या घरातलं सुख शांती समाधान आणि हे लग्न कायम टिकवून ठेवू असं वचन. मी वचन देतो. मी वचन देते. सप्तपदीतील चौथं वचन. खरं तर या घरातील मी लबाड बोका, पण संसारात लबाडी चालत नाही तर तिकडे लागते ते हुशारी. तेव्हा अक्कल हुशारीने आणि गोडी गुलाबीने प्रत्येक डाव खेळण्याचं आणि भातुकलीच्या प्रत्येक डावात यशस्वी होण्याचं वचन द्या. वचन देतो. मी वचन देते. सप्तपदीचं पाचवं वचन. तुम्ही उत्तम संस्कार कराल याची खात्री आहे, पण कुठल्याही गोष्टीला घाबरून जगू नका. कारण भीत्या पाठी ब्रह्म राक्षस असतो, पण तुमच्या पाठी 5 ब्रह्मे आहेत. तेव्हा कुठलंही पाऊल बिनधास्त उचला आणि हिमतीनं जगण्याचं वचन द्या. मी वचन देतो. मी वचन देते.
आता 6वं वचन सई, तुला 6 पात्र निभावून न्यावी लागणार आहेत. या घरची सून, आदित्याची पत्नी, या घरची लक्ष्मी तर तू आहेसच, पण आई, ताई आणि आमची मैत्रीण सुद्धा तुलाच व्हावं लागणार आहे. मी वचन देते. सातवं आणि शेवटचं वचन. 7वं आणि शेवटचं वचन. आता इथून पुढे खरी खडतर वाट चालू होईल आणि त्या वाटेवर या चाफ्याऐवजी काटे पसरलेले असतील. आदि अब ब्रह्म की इज्जत तुम्हारे हाथ में है. घे 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 नाही, घे रे. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, येतोय येतोय येतोय. दार अडवून उभा आहे ब्रह्मेंचा ताफा. हा, दार अडवून उभा आहे ब्रह्मेंचा ताफा. आता रात्रणी येते घरी म्हणून खुल्लाय चाफा. एक मिनट, इस उखाणे विच तो सही का नाम ही नहीं है. माझ्यावर गेलाय तो. सगळ्यांच्या समोर बायकोचं नाव घेत नाही. म्हणजे माझं कुठे लग्न झालंय ना, म्हणजे मी कसं घेणार नाव. तसं म्हणजे सही गेलं नाव. घे सही. नाव घे पोरी तू, खाणा घे तू, नाव घे. सुचलं. मिळून केला तांडव, हलवून टाकला मांडव, तरीही पाठीशी उभे राहिले ब्रह्मेंचे 5 पांडव. त्यांच्या साक्षीने हात हाती माझा घेशील ना आदित्य कष्ट. आता तरी तू माझा होशील ना. मापुला या. काय करते. कोणी बघितलं ना तर आपल्याला किक मारून घराबाहेर काढतील. आप लोग कुछ करते नहीं और मुझे कुछ करने देते नहीं. रब्बी सो, मैं तो तंग आ गई हूँ आपसे. मेरी सोनी है, वो हीरी है, गुस्सा क्यों करती हो. हे बघ, ही लग्नाची धांदल आहे ना, त्याला संपून जाऊ दे. मग मी येतो ना आपल्या घरी. बलविंदर सिंग सोधीची केस आहे सांगून चांगले 2 दिवस. 2 दिवस, 4 दिवस, 4, 7 दिवस फाइनल. अच्छा डो. आपके 7 दिवस के चक्कर में बिल्लू 7 साल का हो गया. गुल्लू मला कळते ग, पण मी तर काय करू मला सांग. आप ना भी शक्य उस घर चले या फिर मैंने इस घर ले आओ बस. तुला माहिती ती शक्य नाही. शक्य है. आप दुनिया से लड़कर सही को ले आए ना इस घर में, ले आए ना. वैसे ही ना मेरी एक बात ना सही और आदित्य से करवा दो. मैंने पता है हमारी बात सुनकर ना वो खुशी से झूम उठेंगे. हाँ सच्ची. आणि माझ्या 3 भावांचं काय करू.
त्यांना जर कळलं ना की मी 14 वर्ष लपून तुझ्यासोबत संसार करतोय आणि आपल्याला एक मुलगा आहे, तर ते मला उरावर बसून बुकलून बुकलून काढतील. मैं मेरा लाडू नहीं दूंगा. मैं भी मेरा लाडू नहीं दूंगा. अप्पा चष्मा धरा अप्पा. शिवाजी महाराज की कसम. ब्रह्मांच्या आखाड्यात रंगलाय ब्रह्मकेसरी कुस्तीचा सामना. एकीकडे आहे पंजाबी मल्ल पगडी वाले गामा पहलवान, तर दुसरीकडे आहेत मराठी मल्ल चड्डी बनियान वाले मामा पहलवान. एकीकडे पंजाबी माती आणि एकीकडे मराठी माती. आता कोण माती खाणार आणि कोण माती चालणार? काय चाललंय? अरे दादा 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 थांब रे. अरे दादा, किती दिवसानंतर आपल्या घरी मारामारी होते. अरे सगळे लहानपणीचे दिवस आठवले. हे घाला धोबी पेचाड घाला. थांब रे दादा. अरे आता नाही तर मी तुला धोबी पेचाड घालेन. भाई तुला कळते का? अरे बंधू सोड मला, मी तुझे दात तोडीन बंधू. पिंट्या तुला काय नको, एवढा मोठा असते तू. अरे चिमुरडा फोडते. सोड. हे काय चिमुरड आहे? हा आणि का पोर आहे? अरे हे कार्ट चोर आहे. एवढं मस्त आणि फ्रेश दिसता तुम्ही आज. म्हणजे तसं दिसायलाच पाहिजे म्हणा, पण आज तुमच्याकडे बघून असं वेगळं छान काहीतरी वाटतंय. मस्त वाटतंय एकदम. तुम्हाला ना असं फॉर्मल नमस्कार वगैरे करण्यापेक्षा अशी डिरेक्टली अशी मिठी मारावी जोरात असं वाटतंय. सई जरा हळू. का हळू का बोलू? एक मिनिट, आपल्या संस्थेचं नाव काय? आपलं घर. हा, मग आपल्या घरात कोणी हळू बोलतं का कधी? एनिवे, तर मी काय म्हणत होते, आपली ओळख आहे ऑलरेडी, पण आज मी माझी नव्याने ओळख करून द्यायला आली. मी सई, तुमच्या एकुलत्या एका मुलाची बायको आणि तुमची हक्काची सून. होय, आम्ही लग्न केलंय. आमच्या दोघांच्याही आयुष्यातला हा खूप खूप महत्वाचा क्षण होता आज. आणि आता यापुढे एक खूप वेगळा प्रवास सुरू होणार आहे, म्हणून तुला भेटायला, तुझे आशीर्वाद घ्यायला आलो. आई, आलियास तू बसतेस तर आदित्य, तू असतीस तर असं का म्हणतोस तू? अरे त्या होत्याच, खरंच होत्या त्या आपल्या लग्नात, हो की नाही? एक मिनिट, तू ये इकडे उभे राहा. बघ, सप्तपदीच्या प्रत्येक पावलाला चाफा उडून त्याच तर होत्या तिथे. मी जेव्हा त्या चाफ्याचा वास घेतला ना, त्या क्षणी मला कळलं की त्याच आहेत म्हणून. आदित्य त्या होत्या. कदाचित त्या मंडपात खांबा अडून कुठेतरी पाहत होत्या त्या आपल्याकडे, किंवा मग त्यांच्या आवडत्या झोपाळ्यावर बसून एन्जॉय करत होत्या. हा, आपण त्यांना इन्व्हिटेशन दिलं नाही ना, म्हणून रुसल्या असतील कदाचित त्या. पण काय करणार, सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट झाल्या ना की आमचं आम्हालाही कळलं नाही. म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाही की माझं लग्न झालंय म्हणून. पण घरच्या लोकांना कोणी इन्व्हिटेशन देतं का? हा, त्यामुळे आता रुसवा फुगवा सोडा सासूबाई. आदित्य, रे मला आत्ता जाणवतंय की माझं लग्न झालंय. मी खरंच सून झाली यांची. मी
घरचे आधीच झाले होते, पण आता माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. काकू, मी परफेक्ट सून नाही होऊ शकणार कदाचित. हा, पण मला जमेल तसा छान संसार करेन नक्की. आणि आज सगळ्यात जर का माझं काही चुकलं ना, तर प्लीज प्लीज मला सांभाळून घ्या, समजून घ्या. आणि जर का तुम्हाला यातलं काही आवडलं ना, तर मला शाबासकी पण द्या. आणि एक प्रॉमिस नक्की करते मी तुम्हाला, तुमच्या या गोड मुलाचा, भाबड्या अप्पांचा आणि तुमच्या त्या 4 अतरंगी भावांचा मी खूप प्रेमाने सांभाळ करेन. आय प्रॉमिस. अरे डासा, अरे डासुल्या, अरे तू काय माझी गर्लफ्रेंड आहे का? इकडे 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 येऊन माझी पप्पी घ्यायला. नाही खरंय, आज मी जरा लाडू आणि गुलाबजाम जास्त खाल्लेत, त्यामुळे माझं सगळं रक्त असं गोड झालं असेल. पण म्हणून काय स्ट्रॉ लावून तू सगळं रक्त पिऊन टाकणार आहेस का? अरे भाई, अरे सांग ना रे याला जायला. अरे लग्न घर आहे आपल्या, तुझा पाहुणा आहे तो, त्याला उपाशी सोडून कसं चालेल? बंधू, पुरी वाढणं त्याला एक. पुरी 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 हवा टाईट झाली इकडे. माझ्या स्वतःच्या लग्नात पण इतका दमलो नव्हतो मी. चला, नव्या नवरा नवरीसाठी डिलक्स हनीमून रूम तयार. तुम्ही काय त्यांच्याकडे लक्ष देऊ नका बरं का. काय म्हणजे आराम करा, दमला असेल या. सावकाश. अरे काय तू एवढा मोठा झालायस, तुला काही रीत आहे की नाही, कळते की नाही बायकांच्या समोर कसं बोलायचं ते? अरे मला हळू बोला. सवय नाहीये मला. मग एवढं असेल तर लग्न करून द्यायची होती आमच्या सगळ्यांची, जुनी झाली असती सवय. हो की नाही बंधू? मला काय, माझं हे बघा, आज लग्नानंतरची त्या दोघांची पहिली रात्र आहे की नाही, आपल्यामुळे त्यांना अजिबात त्रास होता कामा नये. समजलं? समजलं. अरे हळू. समजलं. तू कडी लावतोय? नाही, लाव रे, लाव. तू खरंच कडी लावतोयस? सही बाहेर कळलं नसेल ना आपण आतनं कडी लावली तर? कळलं तर काही ऑड वाटेल का? नाही, पण या घरात कोणाला अशी सवय नाहीये ना. या घरात बाई असण्याची पण सवय नाहीये. होच की. आता मामांना त्याची सवय लावायला हवी. मग कडी पण लावावीच लागेल. लावली की.
अहो मामा तुम्हालाच म्हणतेय मी. अहो आपलं लग्न झालंय आता, लक्षात आहे ना? त्यामुळे आता तुम्हीच माझे अहो, तुम्हीच माझे काय म्हणतात ते, तुम्हीच माझे मालक, तुम्हीच माझे धनी आणि तुम्हीच माझे प्रेमनाथ. बाईने छान तुला प्राणनाथ म्हणायचंय का? आणि प्रेमनाथ तो विलन होता हिंदी सिनेमातला. तुम्हीच माझे प्रेमनाथ म्हणे. माझा मेसेज आलाय. न बघता कसं कळेल? नाही, मला नाही बघायचा मेसेज. अगं काहीतरी कामाचं असेल. पण मला नाही ना बघायचा. पटकन बघून चल चल चल. प्रिय सई, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आदित्यला तर मिळवलंस तू, पण आता त्याला टिकवून दाखव. कारण इतक्या चित्रविचित्र स्वभावाच्या मामांसोबत एकत्र कुटुंबात राहून नवऱ्याकडून हक्काचं प्रेम मिळवणं काही सोपं काम नाही. आणि ते तुला जमेल असं तर मला मुळीच वाटत नाही. तरी या मेघना रघुवीर काशीकरकडून तुला मनपूर्वक शुभेच्छा. अगं तू घे तू घे तू घे तू घे. नाही तू घे ना. अगं घे गौशी. अरे नाही, तू घे उशी. सी उशी घे. अरे नको, तू घे. अरे नवरा आहे मी तुझा, सांगतो ना तुला उशी घे. मी पण बायको आहे तुझी, अर्धांगिनी. तुला माहितीये, आज गुरुजी मला सांगत होते की अर्धांगिनी म्हणजे सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या शेअर करणारी, वाटून घेणारी. म्हणजे पुढे जाऊन आपल्या संसारात सुख येईल ना, तेव्हा ते आपण अर्धा अर्धा वाटून घ्यायचं. आणि जर चुकून माकून दुःख आलं तर ते सुद्धा अर्धा अर्धा शेअर करायचं. आणि आता आपल्या समोर ही उशी आहे. तुझी अर्धांगिनी असण्याच्या नात्याने मी तुला असं सांगते की ही उशी आपण अर्धी अर्धी शेअर करायची. ओके. किती सोपं असतं ना संसार दिवसात. जमतंय मला. अरे आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हाच कळलं होतं तुला जमणार, म्हणून तर केलं लग्न. गप, आपल्या पहिल्या भेटीत ना फुल ऍटिट्यूड दाखवला होता तुम्हाला. माजुरडी म्हणाला होता. लग्न बिग्न सोड, साधी मैत्री करायला सुद्धा तयार नव्हता. पण केली ना. हा, पण हात आधी मी पुढे केला. ते पण मागणी घालायला मी आलो. मनात आधी मी बोलून दाखवलं होतं ना. तू ना अजूनही तुझ्या श्रीमंत बाबाची लाडवलेली हट्टी मुलगी आहेस. मी श्रीमंत बाबाची लाडावलेली हट्टी मुलगी नाहीये. कोण आहे? मी तुझी बायको आहे. मला खरं सांग, पहिल्यांदा केव्हा प्रेमात पडला होतास माझ्या? तुला खरं सांगावं लागेल.
माझ्या छातीला कान लावून तुझ्या मनातला आवाज ऐकते. कुठं बोललास तर पकडला जाशील. कधी प्रेमात पडलो असं नाही का सांगता येणार. खोट. अगं म्हणजे असं ही कशी वेळ नाही सांगता येणार ना कधी पडलो. खोट. अगं खरंच आठवत नाही ग. खोट खोट खोट. खरं सांगू ना तर चालेल मी. बर खरं सांगायचं ना तर असं खूप वेळा प्रेमात पडलो ग तुझ्या. पहिल्यांदा हँडशेक केला तेव्हा थोडं. पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंटसाठी ड्रॉप केलं होतंस तेव्हा. सायकलवरनं डबल सीट घेऊन फिरलो तेव्हा. तुला आठवत त्या पाणीपुरीवाल्याला तू माझी बायकोचं सांगितलं होतंस तेव्हा. मग तू आमच्या घरी गणपतीसाठी अशी सुंदर साडी दिसून आली होतीस तेव्हा. चटकदार चौदार मध्ये त्या मुलीपासून. नंतर मला वेटर बनवलं होतं तेव्हा त्या मल्होत्रापासून मला वाचवलंस तेव्हा. चिंब पावसात भिजलो तेव्हा. असं पहिल्यांदा गाणं ऐकलं ना तेव्हा. तुझ्याबरोबर एक अख्खा दिवस नुसता वेडेपणा केला तेव्हा. अचानक जबाबदारपणे माझ्या मामाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेस ना तेव्हा. टेकडीवर मी लाटजो आणि तू समशेर सिंग असं स्वतःच ठरवलंस तेव्हा. दापोलीच्या त्या समुद्र किनाऱ्यावर तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे ओरडून सांगितलंस तेव्हा. प्रत्येक वेळी ना असं थोडं 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 असं करत तुझ्या प्रेमात मी बुडूनच गेलो. आणि एवढं सगळं असताना सुद्धा सई माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी एवढा भाव खाल्ला असतो. अरे यार इतकं साधं सांगू शकलास मला. आणि सांगितलंस ते सुद्धा केव्हा आणि कसं तर माझ्या जबरदस्तीने होणाऱ्या लग्नात बसून मार खाऊ आणि मग मला पळवून आणून. अशक्य असतो हे मात्र खरं. हे पण आता कसं नाही चालणार. मी जेव्हा केव्हा ऑर्डर सोडेल ना तेव्हा तेव्हा तुला लगेच म्हणावं लागेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे. सवय जो हुकुम सरकार. म्हण आता. डायरेक्ट म्हण ना. म्हण म्हण. ये ग लाजो. कसास यार तू. तू ना कधीतरी शमशेर सिंग बन ना. आज जर का तू लाजलास तर कसं होणार आपलं. बरं चल बाकी सगळं सोड. तू आता फक्त एवढंच म्हण की माझं तुझ्यावर प्रेम आहे. असं न लाजता म्हण ना लाजो. म्हण ना प्लीज प्लीज. कोण लाजो. पेंट्या माझी चड्डी. सॉरी काय झालं ना काल रात्री झोपायला उशीर झाला त्यामुळे उठायला पण उशीर झाला. चल चालते चालते. नाही तसं नाही. काय दात बीत घासले का. आमच्या घरात दात घासल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायला जात नाही. अरे नाही नाही मोठ्याच्या घरात याला बेड टी म्हणतात. ते माहितीये मला पण हे ब्रह्मेंचं घरही विसरू नका एवढ्यात. बंधू
पोहे आणि जेवण तयार आहे. काय घेणार? आदित्य. आदित्य घेणार? आदित्य कुठे गेलाय? मला वाटतं तो कपडे बदलून बाहेर गुड पॉलिश करतोय. सुनबाई काय शोधतोय वाटतं? आदित्य. हा आदित्य तो तयार होऊन आपण बाय म्हणायला गेलाय. आप्पा. पकडलं. तू सुप्रभात. सई तू काय आलीस? माझ्या खोलीत सूर्य उजाडल्यासारखं वाटलं. आता या घरातला अंधार कुठल्या कुठे हरवतोय बघस तू. अहो पण हा आदित्य कुठे हरवलाय? सापडतच नाहीये. आदित्य ना बघ. हडताळ. हो आता नाही का तो धावत आला मला म्हणाला आप्पा शिवाशिवी खेळू. आता शिवाशिवी खेळताना त्याची लपायची आवडती जागा म्हणजे पडताळ. तिथे असेल बोला. पण तो तर ऑफिसला निघाला होता ना. शाळेत आहे अजून तो. आप्पा तुम्ही मला ओळखलं? ते काही विचारणं झालं? कोण आहे मी? तू आहेस साईबाई, सूनबाई, माझ्या आदित्यची बायको. करेक्ट. म्हणजे आदित्यचं लग्न झालंय ना? कालच नाही का लागलं तुझं लग्न? मग तो शाळेत कसा जाईल बरं? शाळेत वेणी का खोळी? ऑफिसला गेलाय तो. जाताना मला सांगून गेला येतो म्हणून. अप्पा तेच तर विचारत होते कुठे गेलाय तो? पडताळ पाहिलंस? पाहते बाहेरच्या पडताळात. सावकाश सावकाश. काय धावपळ काय चालली सकाळी सकाळी? आवरलं सगळं? हो आवरलं. आणि न्याहारी केलीस? न्याहारी? ब्रेकफास्ट? हा नाही म्हणजे ब्रेकफास्ट नाही केला. अगं अगं थांब मग, कुठे पळतीयस? एका जागी स्वस्थ बस आणि न्याहारी करून घे. की न्याहारीच्या आधी पळण्याचा व्यायाम चाललाय तुझा? नाही ते आदित्य. आदित्य अगं तो गेला कधीच ऑफिसला. ब्रह्मेंचं घर आहे ना वेळेच्या बाबतीत घड्याळाच्या काट्यावरती चालतं. रात्र वैरेची असली तरी सकाळी 6च्या ठोक्याला सगळे उठतात. उशिरापर्यंत झोपणं माहित नाही ब्रह्मेना. रक्तात भिनलं सगळं आमच्या. हा हा मी बघतो आतमध्ये जरा तुझ्याकडे. ये वेडाबाई अगं चपला तरी घालून यायच्या लागेल ना तुला. अरे मग तुला भेटता कसं आलं असतं? तू तर मला सुद्धा बाय पण न करता चालला होतास बाहेर. अगं 1-2 वेळा ऍक्च्युली मी तुला उठवायला येतही होतो. तू इतकी बाळासारखी छान गुडूपच उठली होतीस ना की मला वाटलंच नाही उठव असं. मला जागेपर्यंत थांबायचं होतास ना तू. सई अगं मी तुझ्यासाठी थांबेन पण ऑफिस माझ्यासाठी थांबेल का? नाही ना. तिथे जावं लागणार. नाही नाही प्लीज आजच्या दिवस नको ना. प्लीज नको ना जाऊ ऑफिस आजच्या दिवस. सई अगं असं नको करूस. अजून प्रेमात पडेन तुझ्या. नाही नाही अगं सई अगं खूप दांड्या मारून झाल्यात माझ्या आणि सगळी कामं वर्क फ्रॉम होम नाही होऊ शकत. बरं ठीक आहे मी आज संध्याकाळी लवकर येईन. ओके प्रॉमिस. आजचा प्लीज आजचा एकच दिवस थांब ना. लग्नानंतरचा पहिलाच दिवस आहे ना. मग तुझ्याशिवाय मी कशी एकटी राहू घरात? सई अगं ब्रह्मेंचं घर इथे एकटी कशी असशील तू? कुठल्याही कोपऱ्यात गेलीस ना तरी एखादा मामा असेलच आसपास. आणि हे घर इथली माणसं तुला अनोळखी काय? नाही ना. सगळे मामा तुझी नीट काळजी घेतील. इनफॅक्ट सगळे आत वाटच बघत असतील. चल बाय बाय राजराणी.